नित्य स्वामी दर्शन 28 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचे दर्शन झालेली ही मंडळी फार वेगळी असतात. समष्टीत वावरत असूनही समष्टीच्या भावविश्वाशी ते निगडीत राहत नाहीत. कारण समष्टीचे भावविश्व हे तत्कालीन, तकलादू आणि केवळ प्रतिक्रियेच्या पातळीवर रेंगाळणारे असते. ह्या भावविश्वात जर स्वामी भक्त गुंतला तर नामस्मरणाला खीळ बसते. साधक स्वास्थ्य हरवून बसतो. म्हणून आपण फक्त स्वामींच्या नामात सतत गुंग होऊन राहावे आणि आपली प्राप्त कर्तव्ये निष्ठेने पार पाडीत कुणाच्यातही मानसिक पातळीवर न गुंतता स्वामींच्या चिंतनात मग्न राहावे. त्यासारखे दुसरे शाश्वत सुख आपण जगत असलेल्या विश्वात निश्चितपणे नाही. स्वामी भक्तांचे मन आणि वृत्ती कशी असते ते मी आतापर्यंत सांगत होतो. क्षमाशील अंतःकरणाची ही भक्त मंडळी मनाने अतिशय शुद्ध तर असतातच, परंतु मुख्य म्हणजे स्वामी कृपेने जे काही लाभले आहे त्यातच तृप्त आणि समाधानी असतात. त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात सुद्धा कसलीही हाव नसते. ते सर्वज्ञ असतात, परंतु त्यांच्या ज्ञानाला अहंकाराचे वळसे नसतात. षडरिपूंचे सैन्य त्यांच्या अंतरंगात नांदत नसते. ते एका स्वामींच्या नामाव्यतिरिक्त कशातही मनाने गुंतलेले नसतात. थोडक्यात सांगायचे झाले तर ज्ञानदेवांनी वर्णन केल्याप्रमाणे ही स्वामी भक्त मंडळी कशी असतात तर, दिठी नोहे मी नधी बोलणे नाही संदिग्धे, कवणेसी हीन बुद्धी राहाटीचे ना. ज्ञानेश्वरी 13:364. अशा या स्वामी भक्तांची दृष्टी मिंधी नसते. नजरेत काही मागणे नसते किंवा कुणाकडून काही स्वीकारले की जे मिंधेपण येते ते त्यांच्यापाशी अजिबात नसते. त्यांचे बोलणे कधीही संदिग्ध नसते. जे काही सांगायचे ते स्वच्छ आणि पारदर्शक शब्दातून प्रकट करण्याची त्यांना सवय असते. कुणालाही ते लहान मानत नाहीत किंवा कुणाकडेही हीन बुद्धीने पाहत नाहीत. त्यांची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय अतिशय प्रांजळ असतात. मन निष्कपट असते. जणू अमृताची शुद्ध धार असे स्वामी विचारांनी भारलेले मन फक्त स्वामी विचार प्रकट करत राहते. खरे सांगू का, सर्व उत्तम चिन्हांचे माहेर म्हणजे हे स्वामी भक्त असतात. त्यांची स्वामी भक्ती कशी असते ते आता सांगतो, लक्षपूर्वक ऐका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.